रोहित आता 3 गेले सीआयडीने आतापर्यंत काय तपास केलाय हे आपल्याला बघावं लागेल. आदर आहे, अभिमान आहे, दादा पण आदर आणि अभिमान आहे. अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही नाहीत, पण कुठं ना कुठं तरी सीआयडीवर वरून दबाव तिथे दिसतोय आणि वरून दबाव असल्यामुळे जी कारवाई व्हायला पाहिजे, जो तपास व्हायला पाहिजे, ज्या गतीने व्हायला पाहिजे, ज्या पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, तो दुर्दैवाने त्या ठिकाणी होत नाही. गेल्या वेळेस आम्ही आलो तेव्हा सगळे अधिकारी क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईला गेलो. आता आम्ही आलेलो आहोत. काल आम्हाला फोन आला काहीतरी महत्त्वाची बैठक आहे, आज येऊ नका. आम्ही म्हणलो काल सुट्टी होती म्हणून आम्ही आलो नाही, पण आज आम्ही येणार. त्यामुळे तपासाची गती काय, तपास कुठपर्यंत आला हे आम्ही बघू. आणि समजा ठीक आहे आज आम्ही लॉक घेऊन आलो असलो तरी आत्ता आम्ही थांबू, चर्चा करू, काय झाले हे बघू. आणि नाहीतरी सीआयडीचं कामच करणार नसेल तर एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा, आणि तसंही पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय खर्च कमी झाला पाहिजे, मग सीआयडीवर होणारा खर्च हा कमीच करून टाकू, अशी भूमिका सामान्य लोकांची आणि आमच्या सगळ्यांची आहे. तपासच करत नसेल तर या अधिकाऱ्यांनी केलं काय आणि करणार काय, म्हणून खर्च पूर्णपणे बंद केलेला. पण तुम्ही म्हटलं तपास होत नसेल 4 महिने, तुम्ही असं म्हणताय की आम्ही वारंवार येतोय, अर्थ आहे कुठे की राजकारत्यांची मानसिकता नाही. राज्यकर्त्यांची अजिबात मानसिकता नाही. अजितदादांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची नाही. तिथं बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की मी स्वतः अमित शाह साहेबांना भेटेल, सीबीआयला हा तपास देण्याबद्दल चर्चा करेल, व मी जे मुद्दे मांडले होते अधिवेशनात आणि बाहेर पण हे सगळे मुद्दे अमित शाह साहेबांबरोबर आम्ही चर्चेत आणू. काय झालं, अनेक वेळा ते भेटले, काल सुद्धा ते भेटायला गेले होते. आणि भेटायला कसे गेले तर आम्ही कांद्याच्या बाबतीतलं आंदोलन केलं म्हणून त्यांच्यासमोर कुठेही पर्याय राहिला नाही, म्हणून अर्ध कॅबिनेट हे दिल्लीला जाऊन तिथं बसलं होतं. आता मग 5 मिनिटं काढून मित्राबद्दल थोडी चर्चा करून सीबीआय कडे हा तपास द्यावा, एवढं काय अवघड आहे सीबीआयला तपास द्यायचं. तो सुशांत सिंग राजपूतचा केस, एक ऍक्टर, कुठलाही व्यक्ती हा महत्वाचा असतो, 2 दिवसात तपास हा सीबीआय कडे दिला जातो. दादांच्या बाबतीत 4 महिने झाले तरी जर तिथं महत्व दिलं जात नसेल तर नेत्याची ही परिस्थिती तर गरिबाची काय, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झाली. लॉक याच्यासाठी झाले, तपास कुठपर्यंत आला हे बघावं. आणि कुठं ना कुठेतरी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला संदेश द्यावा लागेल की असे काही डिपार्टमेंट जे दबावाखाली चालतात, मग असे डिपार्टमेंट दबावाखाली चालणार असतील आणि गरिबाला आणि नेत्याला जर न्याय मिळणार नसेल तर लॉक लावून डिपार्टमेंट बंद करून खर्च कमी करणं जास्त उचित ठरू शकतं. आज काय लगेच लॉक लावेल असं नाही, पण काय म्हणतात हे आम्ही त्या ठिकाणी बघू आणि नंतर मग भूमिका काय घ्यायची त्या ठिकाणी आम्ही ठरवू. दादा, वाटते का एकूणच समाधानकारक उत्तरं भेटतील? कारण जवळपास 2 वेळा अमित शहा त्यांच्या बैठका झाल्या, पत्र फडणवीसांनी अमित शहाना पाठवलं, फडणवीस म्हटले की आम्ही केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र पाठवतोय. काल त्यांची दिल्लीमध्ये प्रत्यक्षात भेट झाली, प्रत्यक्षात हा मुद्दा उपस्थित करणं गरजेचं होतं. बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी जे काय पत्र दिलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने अमित शाह साहेबांना पत्र लिहिलं, त्यासाठी मी अभिनंदन पण केलं, आभार पण व्यक्त केले. पण विषय एवढाच आहे, पत्र लिहून होत नसतं, कारवाई करावी लागते. आणि अधिवेशनामध्ये स्वतः त्यांनी सांगितलं होतं मी अमित शाह साहेबांशी बोलून ह्या सगळ्या विषयाला त्या ठिकाणी मार्गी लावून आणि सीबीआय कडे ही एन्क्वायरी देऊ. आणि तपास करत असताना कर्नाटकाकडनं जो FIR आलाय तो स्वीकारून त्याचं इन्व्हेस्टिगेशन तिथं सुरू होईल, म्हणजे तपास सुरू होईल. शब्दाचा खेळ नकोय आम्हाला, तिथं एन्क्वायरी नकोय आम्हाला, त्या FIR वर इन्व्हेस्टिगेशन तिथं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही अधिवेशनात मध्ये दिलेला शब्द हा कुठे ते पाळत नाही. मग का पाळत नाही? कारण का अजितदादांचा अपघात ज्या कंपनीच्या विमानातून झाला त्या विमानाला आतापर्यंत 210 कोटी रुपये आतापर्यंत दिले त्या कंपनीला. त्याच्याच बरोबर ते जे काही दुर्दैवाने अजितदादांबरोबर एक तर 2 पायलट आणि 2 म्हणजे एक सिक्युरिटी आणि एक जी माळी नावाची मुलगी होती, त्यांना 10 लाख रुपये फक्त दिले.
अधिवेशनामध्ये तुम्ही 1-1 कोटी रुपये देणार असं सांगितलं. 210 कोटीचा तिथं विमा होता, पण 210 कोटी गेले कुठं? खराताचं प्रकरण, हे सगळे मुद्दे घेऊन आता आम्ही आलेलो आहोत. आता शेवटी अधिकारी काय बोलतात, तपास कुठपर्यंत आलाय हे आम्ही बघू. का थातूर मातूर जर काय बोलणार असतील तर मग उगाच या डिपार्टमेंटचा खर्च का होऊन द्यायचा? त्यापेक्षा गरीबाला तो खर्च केलेला जास्त उचित राहू शकतं. पुढच्या वेळी जेव्हा दर महिन्याला मी इथे येत असतो, दर महिना जेव्हा दादांच्या ऍक्सिडेंटला तिथं होत असतो अधिकचा, तिथं येऊन आम्ही काय ना काही भूमिका मांडत असतो. जर आता काहीच झालं नाही, पुढच्या महिन्यात काहीच होणार नसेल तर नक्कीच तिथं कुलूप लावल्याशिवाय आम्ही राहणार.